नाशिक, ज्याला सुंदर आणि पुरोगामी शहर म्हणून ओळखलं जातं, तेच नाशिक आता खड्ड्यांचा बालेकिल्ला बनलाय का, असा सवाल आता नाशिककर विचारत आहेत। रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एका पाठोपाठ एक तब्बल 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। अनेक कुटुंबांनी घरातील कर्ते पुरुष गमावले आहेत। याच उद्विग्नतेतून नाशिक महापालिकेत बुधवारी एक अभूतपूर्व आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। दोषींवरती कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा। अन्यथा खुर्च्या खाली करा। सभागृहात बँडेज आंदोलन आणि जोरदार राडा। महासभेत खड्ड्यांच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष म्हणजे ठाकरे गटाचे नगरसेवक अत्यंत आक्रमक झाले। नाशिककरांची झालेली दुर्दशा आणि जखमी अवस्थेचे प्रतिरूप दाखवण्यासाठी नगरसेवक चक्क डोक्याला हाताला बँडेज बांधून सभागृहात पोहोचले। महापालिकेच्या आवारात थेट रुग्णवाहिका आणून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशा जोरदार घोषणा देत नगरसेवकांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। नाही तर खुर्च्या खाली करा। अरे नाशिक जिल्हा, अरे नाशिक जिल्हा, अरे नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा, अरे नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा। तुम्ही नोटबंदी तुम्ही शब्द मागे घ्या, तुम्ही पण तुमचे शब्द तुम्ही मागे घ्या, ते माझ्या घेतो, तुम्ही तुमच्या मागे घ्या, मी माझा घेतो। नोटांची संख्या तुमच्या होणार का? म्हणजे मालक सांगा, जे लोक मेले त्यांनी नोटंकी मेले तुमचं म्हणणं आहे का? तुमचं म्हणणं असं आहे का? तुमचं म्हणणं असं आहे का? असं नाही, आम्ही लोक पुण्याचं म्हणतो इथं राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राजकीय वातावरण तापलं। काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला होता। या दौऱ्यात त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांच्या दुर्व्यवस्थेवरून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले होते। राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर नाशिकमधील राजकारण चांगलंच तापलं। लाजिरवाणी गोष्ट आहे की खड्ड्यांसाठी आंदोलन करावं लागतंय। पण नाशिक शहरामध्ये आज 100% लोकांमध्ये 75% लोक हॉस्पिटलमध्ये जमा आहेत आणि यामुळे ज्येष्ठ नागरिक, कॉलेजचे विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे। कोणाचा मणका गेला, कोणाचा हात फुटला, कोणाचा लिगामेंट फुटला, याला जबाबदार प्रशासक आहे। त्यामुळे प्रशासकांना आम्ही जाब विचारणार, त्याच्यासाठी आंदोलन करायची आम्हाला वेळ आलेली। नागरिक जखमी होतातच। नाशिक मध्ये इतके खड्डे, प्रचंड प्रमाणात खड्डे, नाशिक शहरामध्ये रस्ते शिल्लक राहिलेलेच नाहीये आणि लोक रोजगार इतके पडतात, ते शाळेत जाणारे मुलं आणि हॉस्पिटल तुम्ही जर बघा तर रोजच्या खूप पेशंट असतात खड्ड्यामध्ये पडलेले। आणि आता निवडणुकीला 6 महिने झाले, 6 महिन्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे, तरी सुद्धा प्रशासनाने त्याच्यावर काही कुठलीही ऍक्शन घेतली नाही। खड्डे भरतात, ते टाकता येते, परत पाऊस येतो आणि ते पूर्ण पाऊस जातो आणि परत खड्डे भरतात, काहीच उपयोग होत नाहीये। सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक। केवळ महापालिकेतच नाही तर सोशल मीडियावरही नाशिककरांचा संताप उफाळून आला आहे। फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर #नाशिक खड्ड्यांचा बालेकिल्ला हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे। कर आम्ही पूर्ण भरायचा आणि खड्ड्यांमुळे जीव गमवायचा, असा उद्विग्न सवाल नाशिकचे नागरिक प्रशासनाला विचारत आहे। सोशल मीडियावर खराब रस्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे।
5 वर्षामध्ये या नाशिकचा चेहरा बदलून दाखवेल. 5 वर्षामध्ये तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल. तुमचं भवितव्य 5 वर्षात बदलून दाखवेल. नाही तर 5 वर्षानंतर तोंड दाखवायला देखील या ठिकाणी येणार नाही. या ठिकाणी घोषणा करतो, आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. आजपासून माझं दत्तक गाव जर कुठलं असेल तर ते नाशिक. नागरिकांचा जीव जात असताना आणि महापालिकेत असा हाय व्होल्टेज ड्रामा घडत असताना प्रशासन आता तरी खडबडून जागे होणार का? रस्ते कधी सुधारणार आणि नाशिककरांना या जीवघेण्या खड्ड्यातून मुक्ती कधी मिळणार? हाच प्रश्न संपूर्ण नाशिक शहर विचारत आहे. आणि या त्याच्या स्वरूपात आम्ही आज तीव्र आंदोलन म्हणून आज अँब्युलन्स मध्ये आम्ही लोकांची व्यथा मांडायला आलेलो आहे. तुम्ही बघितलं असेल तर सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही. आम्हाला निलंबन करायची धमकी दिली जाते. आम्ही शहराचे प्रश्न मांडतो, तुम्ही इथं भ्रष्टाचार करतायत, इथं लोकांचे बळी जात आहेत. आता आपल्या समोरच बघितलं तर त्या खोतकर परिवार इथं आलेला आहे. त्या खोतकरांची ती लहान मुलगी बघितलं तर एकाचा बाप गेला असेल, त्या मुलीला मोठेपणी बाप दिसणार नाही, त्या बाळाला काही कळत नाहीये. अशा या प्रशासनाने बळी घेतलेले आहे. आम्हाला मध्ये आवाज करायचा असला तर बोलू देत नाही. परंतु आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात या शहराच्या आरोग्यासाठी म्हणजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागलं, अँब्युलन्स मध्ये यावं लागले. आमची ही अवस्था पाहून तरी त्यांना कुठेतरी तळतळ झाली पाहिजे आणि शहरातले गड्डे सुधारवले पाहिजे, ही आज त्यांना विनंती करणार आहोत. आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सगळे नेते आंदोलन करताय. निश्चित मी अपक्ष आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, परंतु माझ्या बरोबर आज राष्ट्रवादीचे गटनेते सुद्धा आहेत, सगळे नगरसेवक सुद्धा आहेत. परंतु इथं सत्ता ही फक्त महापौरांचीच सत्ता आहे. इथं शिवसेनेला सुद्धा मान नाही ना राष्ट्रवादीला मान. फक्त मी म्हणे चल सो कायदा असं यांचं इथं महासभेत चालू आहे. परंतु तुमचं हे आंदोलन महापौरांच्या विरोधात आहे का तुम्ही खड्ड्यासाठी आंदोलन करताय? गड्ड्यांसाठी प्रशासनासाठी सगळ्यांच्या विरोधात आंदोलन आहे. जे शहरात बळी गेलेले आहेत, फक्त नुसते बळी न जाता कोणाचे मनके गेले, कोणाचे पाय गेले, कोणाचे हात गेलेले आहेत. अतिशय वाईट प्रकारे या शहराची अवस्था झालेली आहे.